Hello dear students, welcome to our channel patilsir.com. On this channel, you will always get latest and updated information regarding 11th and 12th science, IIT JEE, NEET, MHCIT and many more competitive exams. Today, we are going to learn 12th science, mathematics, part first lesson, mathematical logic. It is new updated syllabus for 2021. This video is delivered in Marathi. If you are not comfortable with it, you can watch the same video in English or Hindi. The link for that is given in the description. Thank you. विद्यार्थी मित्रांनो, हा लेसन स्टार्ट करण्याआधी सर्वात पहिले मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही एक नोटबुक आणि पेन पेन्सिल घेऊन बसा, कारण जे काही आपण आज इंट्रोडक्टरी लेक्चर आहे याची जी थिअरी करणार आहोत ही तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये असली पाहिजे. ही जर असेल तरच तुम्हाला पुढचे न्यूमेरिकल्स सॉल्व करता येतील. चॅप्टर खूप इझी आहे, पण त्याची बेसिक कॉन्सेप्ट्स ह्या तुम्हाला क्लिअर असल्या पाहिजे, तर तुमचे सगळे न्यूमेरिकल्स बरोबर होतील. मॅथमॅटिकल लॉजिक हा लेसन जो आहे दोन शब्दांपासून बनलेला आहे, मॅथमॅटिकल आणि लॉजिक. मॅथमॅटिकल म्हणजे गणितीय आणि लॉजिक मीन्स तर्क, रिझनिंग. मॅथमॅटिक्स इज अन एक्झॅक्ट सायन्स ऑफ रिझनिंग. Every mathematical statement must be precise, and hence there has to be proper reasoning in every mathematical proof. प्रत्येक मॅथमॅटिकल प्रूफमध्ये मॅथमॅटिकल रिझनिंग जी आहे ती कशी असली पाहिजे, एकदम प्रॉपर. तुम्ही 10th स्टँडर्डपर्यंत बरेचसे थेरम बघितले होते. त्या थेरममध्ये तुम्ही काही अजम्पशन्स करायचे, काही स्टेटमेंट्स करायचे, त्यांचं व्हॅलिडेशन आणि अंडरस्टँडिंग ही तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे झाली पाहिजे. त्यासाठी हा सब्जेक्ट आहे, हा लेसन आहे मॅथमॅटिकल लॉजिक. मग हा शिकायचा आणि कुठे वापरायचा, तर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्यामध्ये आपल्याला मॅथमॅटिकल लॉजिक लागतं. जसं की इलेक्ट्रॉनिक सर्किट डिझाईन. तुम्ही टी व्ही, मोबाईल, फ्रीज, ऑटोमेटेड, ह्या मायक्रोवेव्ह, ओव्हन, ह्या सर्व ज्या गोष्टी बघितल्या असेल ज्या ऑटोमेटेड आहेत, इलेक्ट्रॉनिक सर्किट्सवर काम करतात, या सर्वांमध्ये मॅथमॅटिकल लॉजिकचा वापर केलेला आहे किंवा लॉजिकचा वापर केलेला आहे. त्यानंतर कम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये पण लॉजिक लागतं. तुमचे कम्प्युटर सायन्सचे काही विद्यार्थी मित्र असतील, तुम्ही त्यांना विचारू शकता. ठीक आहे. त्यानंतर एक मूव्ही आली होती रजनीकांतची, रोबोट, तुम्ही बघितली असेल. फर्स्ट पण पार्ट आला, नंतर सेकंड पार्ट आला. त्यामध्ये जो रोबोट होता त्याची जी प्रोग्रामिंग आहे ती कुठल्या बेसिसवर केली गेली, दॅट इज बेस्ड ऑन लॉजिक. आपण त्याला काही लॉजिक देतो. पुढे आपण अजून डिटेलमध्ये बघणार आहोत. मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये जी सगळ्यात पहिली इम्पॉर्टंट गोष्ट आहे दॅट इज स्टेटमेंट. व्हॉट इज दॅट इज स्टेटमेंट. तुम्हाला स्टेटमेंट बघायची. मग व्हॉट इज स्टेटमेंट? स्टेटमेंट काय असते? अ स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह असर्टिव्ह सेंटेन्स विच आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. म्हणजे काय? तर स्टेटमेंट हे एक वाक्य असतं. इट इज अ सेंटेन्स. पण कसं वाक्य? डिक्लेरेटिव्ह असर्टिव्ह सेंटेन्स. डिक्लेरेटिव्ह असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजेच की जे डिक्लेअर करतं, आणि असर्टिव्ह म्हणजे त्याचा दुसरा तिसरा काहीही अर्थ निघत नाही, त्याचा एक आणि फक्त एकच अर्थ निघतो. त्याला म्हणतो आपण डिक्लेरेटिव्ह असर्टिव्ह सेंटेन्स. आणि पुढे दिलं आहे बघा, विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. ज्याची व्हॅल्यू मे बी ट्रू असू शकते. एक सेंटेन्स मी बोलेल की सन रायझेस इन द वेस्ट. सूर्य हा पश्चिमेला उगवतो. इज इट अ स्टेटमेंट? यस. हे सेंटेन्स एक स्टेटमेंट आहे, कारण मी बोललो. त्याच्यानंतर त्याचा दुसरा काही अर्थ निघू शकतो का? नाही. पण ते खरं आहे का? इज इट ट्रू? नो, इट इज फॉल्स. म्हणून डिक्लेरेटिव्ह असर्टिव्ह सेंटेन्सेस आर अ स्टेटमेंट. दे कुड बी ट्रू ऑर फॉल्स. ते ट्रू असू शकतात किंवा फॉल्स असू शकतात, पण ते सेंटेन्सेस असतील. स्टेटमेंट्स आर डिनोटेड बाय PQR. स्मॉल अल्फाबेटने आपण डिनोट करतो त्यांना, PQR. फॉर एक्झाम्पल इथे दिलेलं आहे सन रायझेस इन द ईस्ट. मग याला आपण असं लिहू, P सन रायझेस इन द ईस्ट. इज इट अ स्टेटमेंट? यस. ही एक स्टेटमेंट आहे, कारण याच्यातून दुसरा कुठलाही अर्थ निघत नाही.
P that sun rises in the east. सूर्य हा पूर्वेला उगवतो. फिनिश. दुसरा आहे, एव्हरी ट्रायंगल हॅज 4 साइड्स. Q. एव्हरी ट्रायंगल हॅज 4 साइड्स. आपण ते पुन्हा लिहू. एव्हरी ट्रायंगल हॅज 4 साइड्स. ही स्टेटमेंट आहे का? हो, ही स्टेटमेंट आहे. पण याची त्याची ट्रूथ व्हॅल्यू आहे फॉल्स. खोटं आहे. ट्रायंगलला 3 साइड्स असतात. गॉट इट? माझा पॉईंट क्लिअर झाला तुम्हाला? जर काही अडचण असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये विचारू शकता किंवा माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तो ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता. त्यावर आपण अजून डिटेलमध्ये यावर चर्चा करू. इथे एक नोट आहे, ही लक्षात घेतली पाहिजे की कुठले सेंटेन्सेस हे स्टेटमेंट नसतात. कुठले सेंटेन्स हे स्टेटमेंट नसतात. आपण हे तर बघितलं की डिक्लेरेटिव्ह असर्टिव्ह सेंटेन्सेस असतात, पण कुठले नसतात. तर त्यामध्ये पहिलं येतो इंट्रोगेटिव्ह, क्वेश्चन मार्क. ज्या पण याच्या शेवटी क्वेश्चन मार्क असेल ते स्टेटमेंट नसतात. इम्पेरेटिव्ह म्हणजे कमांड ऑर रिक्वेस्ट, प्लीज असे जेव्हा रिक्वेस्ट असे वर्ड्स येतात तर ते पण स्टेटमेंट नसतात. एक्सक्लेमेटरी जसे की इमोशन, वाव, हुर्रे, एक्साइटमेंट, हे पण स्टेटमेंट नसतात. किंवा सजेशन, लेट अस गो फॉर अ कॉफी, चला कॉफी प्यायला जाऊया, हे सजेशन आहे. तुम्ही हो म्हणू शकता किंवा नाही म्हणू शकता. सो इंट्रोगेटिव्ह, इम्परेटिव्ह, एक्सक्लेमेटरी म्हणजेच क्वेश्चन मार्क्स, कमांड ऑर रिक्वेस्ट, इमोशन ऑर एक्साइटमेंट ऑर सजेशन्स आर नॉट अ स्टेटमेंट. हे स्टेटमेंट नाही. गॉट इट माय पॉईंट? ओके, चला पुढे बघू. बरं, मग काही स्टेटमेंटचे आपण टाईप्स बघूयात. फॉर एक्झाम्पल, प्लीज गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर. प्लीज गिव्ह मी. हे स्टेटमेंट आहे का मला सांगा? नो, इट इज नॉट अ स्टेटमेंट. वाय? बिकॉज इट इज रिक्वेस्ट. ही काय एक रिक्वेस्ट आहे. व्हॉट इज युअर स्कूल नेम? क्वेश्चन मार्क. स्टेटमेंट आहे का? नो. वाव, एक्साइटमेंट आहे, इमोशन आहे, एक्सक्लेमेटरी मार्क आहे. स्टेटमेंट आहे का? नो. क्लोज द डोअर, ऑर्डर देतो आहे, इट इज ऑर्डर. सो स्टेटमेंट आहे का? नो. लेट अस गो फॉर अ राईड, सजेशन आहे, चल आपण फिरून येऊ, है की नाही? सो इट इज ऑल्सो नॉट अ स्टेटमेंट. गॉट इट? हे सर्व स्टेटमेंट नाही आहे. नॉट स्टेटमेंट. नेक्स्ट, ओपन सेंटेन्सेस. हा एक नवीन टाईप आहे यामध्ये, ओपन सेंटेन्सेस. ओपन सेंटेन्सेसमध्ये बघा काय होतं, ही इज स्मार्ट. पण हा ही कोण आहे? त्या रोबोटला किंवा त्या कम्प्युटरला कसं कळेल की हा ही कोण आहे? हा ही अनडिफाईंड आहे, म्हणून याला आपण म्हणतो ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्सेस. मॅथ्स इज इंटरेस्टिंग सब्जेक्ट. हा सब्जेक्टिव्ह विषय आहे. सब्जेक्टिव्ह इन द सेन्स, माझ्यासाठी मॅथ्स इंटरेस्टिंग असेल, पण ज्याचा बायो आहे, PCB ग्रुप आहे, तो म्हणेल की नाही मला मॅथ्स बोरिंग वाटतो. प्रत्येकाची वेगवेगळी आहे. कम्प्युटर रोबोट तर कन्फ्यूज होऊन जाईल अशा ह्याच्यात. ठीक आहे? किंवा किती डिग्रीपर्यंत इंटरेस्टिंग आहे? 10thपर्यंत एखाद्याला मॅथ्स इंटरेस्टिंग वाटत असेल, नंतर कदाचित वाटत नसेल. 10thपर्यंत बोरिंग वाटत असेल, त्याच्यानंतर त्याला त्याच्यात इंटरेस्ट आला. हे ओपन सेंटेन्सेस. त्यानंतर x+2 = 5. x+2 = 5 लास्टवाला. ह्यामध्ये जेव्हापर्यंत एक्सची व्हॅल्यू दिलेली नाही आहे तेव्हापर्यंत तुम्ही हे ट्रू आहे की फॉल्स आहे सांगू शकता का? नाही. यू विल नॉट बी एबल टू से इट इज ट्रू ऑर फॉल्स. सो until and unless the value of x is given, this is an open sentence. So आपण बॅक जाऊ परत. इंट्रोगेटिव्ह, क्वेश्चन, इम्परेटिव्ह, कमांड, रिक्वेस्ट, एक्सक्लेमेटरी दॅट इज इमोशन अँड एक्साइटमेंट ऑर सजेशन आर नॉट स्टेटमेंट. याच्यामध्ये अजून एक येतं ओपन सेंटेन्सेस. ओपन सेंटेन्सेस आर ऑल्सो नॉट अ स्टेटमेंट. are also not a statement. Got it? Okay. Then we will see mathematical logic. Logical connectives. Logical connectives मध्ये
येतं बघा. कोणते असतात? द वर्ड ऑर फ्रेजेस विच आर यूज टू कनेक्ट टू ऑर मोर स्टेटमेंट्स आर कॉल्ड लॉजिकल कनेक्टिव्स. जे पण वर्ड्स किंवा फ्रेजेस शब्द किंवा वाक्यप्रचार हे दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्टेटमेंटला कनेक्ट करण्यासाठी वापरले जातात, त्यांना लॉजिकल कनेक्टिव्स असं आपण म्हणतो. इन सिलॅबस ओनली, आता हा जो सिलॅबस आहे तुमचा त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला अँड, ऑर, इफ देन, इफ अँड ओनली इफ आणि नॉट 1 2 3 4 5 हे पाचच कनेक्टिव्ज आहेत अभ्यासासाठी. अँड, ऑर, इफ देन, इफ अँड ओनली इफ आणि नॉट. सिम्पल अँड कंपाऊंड स्टेटमेंट एकदम सोपं आहे. अ स्टेटमेंट विच कॅनॉट बी स्प्लिट फर्दर इंटू 2 और मोर स्टेटमेंट्स इज कॉल्ड अ सिम्पल स्टेटमेंट. असं वाक्य जे एक म्हणजे दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त याच्यामध्ये डिवाईड करता येणार नसेल त्याला काय म्हणतो आपण? सिम्पल स्टेटमेंट. आणि कंपाऊंड स्टेटमेंट काय असेल मग? दोन किंवा त्यापेक्षा जास्त सिम्पल स्टेटमेंट मिळून जे वाक्य बनतं, जे सेंटेन्स बनतं, दॅट इज कॉल्ड ॲज कंपाऊंड स्टेटमेंट. मिल्क इज व्हाईट, मिल्क इज व्हाईट हा झाला तुमचा पी. ग्रास इज ग्रीन हा झाला तुमचा क्यू. आणि त्याला कुठल्या लॉजिकल कनेक्टिव्हने कनेक्ट केलं आहे आपण? अँड. मग हे कसं आहे? कंपाऊंड स्टेटमेंट. हे कसं आहे? कंपाऊंड स्टेटमेंट. का? कारण दोन किंवा दोनपेक्षा जास्त सिम्पल स्टेटमेंटने ते जोडलेलं आहे. रमन विल पास ऑर फेल, रमन विल पास ऑर फेल. रमन पास होईल किंवा फेल होईल. मग हे दोन वाक्य आहेत. रमन विल पास हे पी झालं, क्यू रमन विल फेल इन एक्झाम हे क्यू वाक्य झालं. आणि त्या दोन सेंटेन्सला आपण कनेक्ट केलं आहे ऑर या कनेक्टिव्हने. कळलं मग तुम्हाला लॉजिकल कनेक्टिव्स? मॅथमॅटिकल लॉजिक. आता तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये आतापर्यंतचं हे काहीच लिहायचं नव्हतं. आता आपण जे टेबल्स आहेत लॉजिकचे ते टेबल्स बघणार आहोत. टेबल म्हणण्यापेक्षा कनेक्टिव्स बघणार आहोत. ठीक आहे, सॉरी. ओके, लेट मी गेट फर्स्ट सम कम्फर्टेबल. ओके. कंजंक्शन, इट इज युअर फर्स्ट कनेक्टिव्ह. It is your first connective. Its symbol is like this, ulta V. It is written as, just a second, P and Q. याला वाचताना असं वाचतात P and Q. ओके. आता तुम्ही जर बघितलं असेल एक बायनरी हे आहे. पुढे कळेल तुम्हाला जर तुम्ही कम्प्युटर सायन्स वगैरे ब्रांच घेतली तर बायनरी डिजिट्स म्हणून एक नंबर सिस्टीम येतं. त्यामध्ये त्याला फक्त दोन व्हॅल्यू आहेत, 0 और 1, 0 किंवा 1, ट्रू और फॉल्स, लो व्होल्टेज, हाय व्होल्टेज. ठीक आहे. आणि म्हणून यांचे जे पॉसिबल आउटकम्स येतात ते नेहमी 2⁻ पॉवरमध्ये येतात, 2⁻n पॉवरमध्ये, 2⁻n पॉवरमध्ये. आता आपले किती कनेक्टिव्ज आहेत? पी आणि क्यू. कनेक्टिव्ह म्हणण्यापेक्षा त्यांना प्राईम कंपोनंट म्हणतात. तर पी आणि क्यू हे दोन आहेत. मग 2⁻2 म्हणजे किती आले? 4. तर बघा 1 2 3 4, 4 लाईन्स बनवल्या. जर सपोज आपल्याकडे पी क्यू आर असे 3 स्टेटमेंट असत्या तर 2⁻3 किती झालं असतं? 8. असे किती ट्रूथ टेबलमध्ये किती कॉलम रोज आले असतं? 8. सपोज पी क्यू आर एस 2⁻4 किती होतील हे? 16. आणि हेच असे वाढत जातात 32, 64. तुम्ही 32 बीट 64 बीट ऐकलं असेल बघा कम्प्युटरमध्ये. किंवा तुमची मेमरी जी असते 128, 256, 512 रॅम वगैरे असते तुमची. जी बी 1 GB म्हणजे किती? 1024. इट इज 2⁻10. इट इज 2⁻10. आणि मग हे असं वाढत जातं. हे नेहमी 2च्या पॉवरमध्येच जातं. ठीक आहे, हा अपार्ट फ्रॉम एक विषय होता, पण तुम्हाला आज कम्प्युटरच्या जगामध्ये ही माहिती असायला पाहिजे म्हणून मी दिली. ओके. इट्स सिम्बॉल इज लाईक दिस, पी अँड क्यू. यामध्ये तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजे ही,
the conjunction P and Q is said to be true if and only if both P and Q are true. बघा, P आणि Q हे दोघं ट्रू असले तर आणि तरच फक्त याची व्हॅल्यू ट्रू येते. बाकी सर्व याच्यासाठी याची व्हॅल्यू फॉल्स आहे. तर अँडमध्ये अँड किंवा कंजंक्शन यासाठी तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजे द कंजंक्शन P and Q is said to be true if and only if, फक्त आणि फक्त जर both P and Q are true, दोघं जर ट्रू असले तरच, त्याच्याशिवाय नाही. गॉट इट? हे तुमच्या नोटबुकमध्ये हा फर्स्ट टेबल तुम्ही लिहून घ्या. आतापर्यंतचं काही नाही लिहिलं तरी चालेल, पण हे जरूर आहे. इट इज इम्पॉर्टंट. राईट इट डाऊन इन युअर नोटबुक. नेक्स्ट, डिसजंक्शन. ऑर काय, त्याचं नावच आहे ऑर. इट्स सिम्बॉल इज व्ही. त्याचा सिम्बॉल आहे व्ही सारखा. जस्ट अ सेकंड. इट्स सिम्बॉल इज व्ही and it is denoted as P or Q. याला कसं म्हटलं जातं? P or Q. याचं पण लिहून घ्या. The disjunction P or Q is false if and only if both P and Q are false. जर P आणि Q हे दोघी फॉल्स असतील तर आणि फक्त तरच याची व्हॅल्यू फॉल्स येते. अदरवाईज इट इज ऑलवेज ट्रू. इथे काही असो त्याच्याने काही फरक नाही पडत. इट इज ऑलवेज ट्रू. फक्त आणि फक्त जेव्हा दोघंही फॉल्स होतात तेव्हाच त्याची व्हॅल्यू येते फॉल्स. हे पण लिहून घ्या आपल्या नोटबुकमध्ये. थर्ड आहे कंडिशनल किंवा याला म्हणतात इम्प्लिकेशन. इफ देन. याचा सिम्बॉल आहे असा ॲरो. P implies Q. आपण याला नेहमी असं म्हणू, P implies Q. ठीक आहे. याच्यासाठी पण एक लिहून घ्या तुम्ही. द कंडिशनल स्टेटमेंट P implies Q is false only if P is true and Q is false. Otherwise it is ट्रू. तुम्ही इथे बघू शकता, फक्त जेव्हा P ट्रू आहे आणि Q फॉल्स आहे, याच्यामध्ये इम्पॉर्टंट Qला असतं. एवढं लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट आहे Q इज इम्पॉर्टंट. फायनल रिझल्ट इज इम्पॉर्टंट. तुमचे प्रयत्न इम्पॉर्टंट आहेतच, पण इथे कंडिशनल किंवा इम्प्लिकेशनमध्ये ट्रू म्हणजे रिझल्ट इम्पॉर्टंट आहे. प्रयत्नांना एवढं काही हे नाही आहे. Q काय असेल, जर हा ट्रू जरी आहे, तुम्ही चांगली मेहनत केली पण रिझल्ट नाही आला, तर शेवटी अल्टिमेटली काय बघणार आहे? F. सो द कंडिशनल स्टेटमेंट, in the conditional statement P implies Q is false if
ओनली इफ पी इज ट्रू, पी ट्रू असेल आणि क्यू फॉल्स असेल, अदरवाईज इट इज ट्रू, अदरवाईज इट इज ऑलवेज ट्रू. ठीक आहे. ओके, एक अजून गोष्ट याच्यात बघू आपण. हिअर पी इज कॉल्ड, पीला काय म्हटलं जातं? हायपोथेसिस, हायपोथेसिस ऑर अँटीसिडेंट, अँटीसिडेंट हे पण लिहून घ्या. हिअर पी, कारण की जेव्हा तुमची नीट आणि जेईची जी एक्झाम असते, सी ई टी जी एक्झाम असते, त्यामध्ये पी आणि क्यू असं देत नाही की पी इफ पी दिस इफ इट इज डार्क देन इट विल रेन, असं म्हणजे दिलेलं नसतं. तिथे सांगतात की तुमचा हायपोथेसिस इज धिस अँड युअर कन्क्लुजन इज दिस किंवा कॉन्सिक्वेन्स इज दिस. मग तेव्हा तुम्हाला कळलं पाहिजे की हे कशाबद्दल बोलत आहेत, तर हे कंडिशनल इम्प्लिकेशनबद्दल बोलत आहेत. हिअर पी इज कॉल्ड हायपोथेसिस ऑर सॉरी मी स्पेलिंग रॉंग लिहिली, आय हॅव रिटन इट रॉंग, ऑर अँटीसिडेंट. अँड तुमचं जे क्यू आहे, क्यू इज कॉल्ड conclusion or consequence, or consequence. P implies Q arrow. Okay, write it down in your notebook. ओके, कंडिशनलमध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की फक्त असं नसतं की इफ यू स्टडी हार्ड देन यू विल गेट गुड मार्क्स, फक्त असंच नसतं. त्याच्यामध्ये पी म्हणजे जो अँटीसिडेंट आहे आपला किंवा हायपोथेसिस आहे तो, आणि कन्क्लुजन किंवा कॉन्सिक्वेन्स यांच्यामध्ये पी आणि क्यूमध्ये वेगवेगळे रिलेशन्स असतात. फॉर एक्झाम्पल, पी इज सफिशियंट फॉर क्यू, म्हणजे पी ही एक सफिशियंट कंडिशन आहे क्यू असण्यासाठी. राईट अँगल ट्रायंगलमध्ये जर एक जरी अँगल त्याचा 90 डिग्री असला तर बट ऑब्वियस तो ट्रायंगल काय असेल? राईट अँगल ट्रायंगल. सो पी इज सफिशियंट फॉर क्यू, म्हणजे एखादी गोष्ट क्यू होण्यासाठी पी ही सफिशियंट कंडिशन आहे. त्याच्यानंतर दुसरं काय होऊ शकतं? क्यू इज नेसेसरी फॉर पी, क्यू ही नेसेसरी कंडिशन आहे पी होण्यासाठी. बरोबर आहे. म्हणजे सपोज एखादी पर्सन आय पी एसमध्ये सिलेक्ट होत असेल तर बट ऑब्वियस आहे की त्याची जी हाईट आहे ती एक सर्टन लिमिट असेल, ती त्याने क्रॉस केलेली असेल. सो म्हणजे एखादी माणूस आय पी एस आहे तर याचा अर्थ त्याची हाईट 165पेक्षा मोठी असेल हे फिक्स आहे. सो हे पण होऊ शकतं. त्याच्यानंतर पी इम्प्लाइज क्यू तर आपण बऱ्याच वेळेस बघतो. क्यू फॉलोज फ्रॉम पी, पी ओनली इफ क्यू, पी होईल जर क्यू झालं तरच. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, हे तुम्ही लिहून ठेवा. हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. आय रिपीट इट अगेन, इट इज इम्पॉर्टंट फॉर युअर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, वेदर इट इज जेई और सी ई टी. ओके, देन नेक्स्ट वन, बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन. इफ अँड ओनली इफ, इट इज डिनोटेड बाय डबल ॲरो. दोघं साईडला ॲरो असतो. का दोघं? त्याच्यामध्ये कंडिशनलमध्ये आपण बघितलं एका साईडला होता, म्हणजे काय की तो इम्पॉर्टंट होता. कोण? क्यू. तिथे पीला एवढं इम्पॉर्टन्स नव्हतं, क्यूला इम्पॉर्टन्स होतं. पण नाही, बाय कंडिशनलमध्ये जेवढा पी इम्पॉर्टंट आहे तेवढाच क्यू पण इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून तुम्ही इथे बघाल की जेव्हा सेम व्हॅल्यू येते तेव्हा ट्रू असतो, जेव्हा सेम व्हॅल्यू असते तेव्हा ट्रू असतो, आणि जर व्हॅल्यू वेगवेगळी आहे तर तो फॉल्स असतो, तो फॉल्स असतो. मग इथे आपण काय लिहू शकतो? ट्रू ओनली व्हॅन बोथ पी अँड क्यू आर सेम, एल्स फॉल्स. ते सेम असतील तरच तो ट्रू होईल, नाहीतर तो फॉल्स असेल. ओके. लास्ट, निगेशन चा सिम्बॉल असा आहे. सर्वात सोपं आहे. पी जर ट्रू असेल तर त्याची व्हॅल्यू काय होईल? निगेशन ऑफ पी फॉल्स. आय हॅव रिटन इट रॉंग ओव्हर हिअर. फॉल्स असेल तर त्याची व्हॅल्यू काय येईल? ट्रू. फॉल्स असेल तर त्याची व्हॅल्यू काय येईल?
ट्रू. गॉट इट. हे तुमचे बेसिक टेबल्स होते. दीज आर युअर बेसिक टेबल्स. ओके. तो स्टुडंट्स वी विल स्टॉप हिअर. थोडं थेरी होतं, कदाचित थोडं बोरिंग झालं असेल, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू शुड नो द कॉन्सेप्ट. तुम्हाला ह्या ज्या कॉन्सेप्ट आहेत या माहीत झाल्या पाहिजे. अजूनपर्यंत जरी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स. रेग्युलर लेक्चर्सच्या अपडेटसाठी आणि लाईव्ह लेक्चर्स रोज 9 वाजता असतात सकाळी, ते अटेंड करण्यासाठी तुम्ही ह्या व्हॉट्सअप नंबरवर मला मेसेज करू शकता. आमच्या टीममधून कोणीतरी तुम्हाला लॉगिंग डिटेल्स आणि ते प्रोव्हाइड करेल. ओके देन. खूप शिकायचं आहे, खूप शिकवायचं आहे. बघू. मी लवकरच एक्सरसाइज 1.1चे एक्झाम्पलसाठी व्हिडिओ लेक्चर घेऊन येईल. आपण व्हिडिओ लेक्चर थोडे छोटे ठेवूयात, कारण मुलांना एवढं हे होत नाही. पण बघा, काही सजेशन्स असतील तर ते द्या. ओके. थँक्यू.